गडचिरोली जिल्ह्यातील शासनाने सन 2005 पासून जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे। त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकूण 702 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे। आज दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी एक DVCM दर्जाच्या वरिष्ठ महिला माओवाद्यांसह एक सदस्य असे एकूण 2 जहाल माओवाद्यांनी नामे एक कांता उर्फ कातक्का उर्फ मांडी गालू पल्ली DVCM सप्लाय टीम वय 56 वर्ष राहणार गुंडजूर तहसील भामरागड जिल्हा गडचिरोली नंबर 2 सुरेश उर्फ वारलू इरपा मज्जी दलम सदस्य भामरागड वय 30 वर्ष राहणार मिडदापल्ली तहसील भामरागड जिल्हा गडचिरोली यांनी गडचिरोली पोलीस व CRPF समोर आत्मसमर्पण केले। आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरिता केंद्र व राज्य शासनाकडून कांता उर्फ कातंका उर्फ मांडी गालू पल्लो हिला एकूण 8.5 लाख रुपये बक्षीस जाहीर केले आहे। आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरिता केंद्र व राज्य शासनाकडून सुरेश उर्फ वारलू इरपा मज्जी याला एकूण 4.5 लाख रुपये बक्षीस जाहीर केले आहे। लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करून शांततेचा मार्ग स्वीकारावा असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज उमेश गजलपेल्लेवार, तालुका प्रतिनिधी, गडचिरोली।